तर महानंदच्या संचालक मंडळानं राजीनामा दिल्यानंतर राऊत आक्रमक झालेत। महानंदचे चेअरमन कोण होते? विखे पाटलांचे मेहुणे होते। या पाहुण्यांनी महानंद देऊन टाकला असा गंभीर आरोप संजय राऊतांनी केलाय। तर राऊतांनी आरोप सिद्ध करून दाखवावे। आरोप सिद्ध न केल्यास राजकारणातून निवृत्ती घ्यावी असं आव्हान महानंदचे चेअरमन राजेश परजणे यांनी राऊतांना दिलंय। एक एक या महाराष्ट्रातली संस्था उद्योग हा गुजरातकडे वळवला जातो आहे। उद्या मुंबई सुद्धा गुजरातला देतील। महानंदाचे चेअरमन कोण होते? राधाकृष्ण विखे पाटलांचे सख्खे मेवणे 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 पाहुणे, आणि पाहुण्यांनी दिलं महानंदा। शेकडो कर्मचारी आहेत तिथे। काय केलं या विखे पाटलांच्या पाहुण्यांनी आणि मेहुण्यांनी? काय मत याच्यावरती भूमिका व्यक्त करा। तुम्ही एक डेअरी चालवू शकत नाही महाराष्ट्र सरकारची। स्वतःच्या डेऱ्या बरोबर चाललेल्या आहेत, स्वतःच्या खोक्यांचं राजकारण बरोबर चाललेलं आहे। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या हाताखाली काम केलेल्या माणसाने असं वक्तव्य करून पक्ष संपवलेला असेल, त्यांच्याकडून आपण बाकीची काय अपेक्षा करणार आहे? आणि म्हणून त्यांनी राजेश परजणेच्या काळात भ्रष्टाचार झालेला असेल तर हे सिद्ध करावं। मी सहकारातलं राजकारणातून निवृत्ती घ्यायला मी तयार आहे, आणि सिद्ध नाही झालं तर त्यांनी राजकारणातून निवृत्ती घ्यावी असं माझं आव्हान राहील।